हाय हॅलो गुड आफ्टरनून सर्वांना. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर पहा इथं किती ग्रीनरी छान आहे. तर ही पूनमनी लावलेली आहे. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही गार्गी, पूनम आणि सिद्धी संडे आज शॉपिंगला गेल्या होत्या त्या केडगावला. तर शॉपिंगमध्ये काय काय आणलं ते पहा. तर इथे गार्गीचं पैंजण तुटलं होतं. तर मग पूनमला घ्यायला जायचं होतं. तर ती बोलली संडे आज तर चला आपण सिद्धीला घेऊन येऊ. तर हे त्यांनी हे सगळं खरेदी करून आणलं होतं. तर हे पैंजण चांदीचं गार्गीला घेऊन आल्या होत्या त्या. त्यानंतर मग गार्गीसाठी हा छान त्यांनी टॉपसुद्धा आणलेला आहे बघा. तर आणि त्यानंतर मग सिद्धीने आता कसं होतं मिस्टरांसोबत गेलं तर मग मिस्टर जास्त वेळ थांबत नाहीत. त्यामुळं मग असं कोणाला तरी घेऊन गेलं ना तर मग आपल्याला जे काय पाहिजे तेवढं आपल्याला घेता येतं आणि व्यवस्थित खरेदी करता येते आणि आपलं काय सारखं सारखं जाणं होत नाही असं असतं बायकांचं. तर चला असो. तर त्यानंतर ही तर तुम्ही पाहू शकता आमची सिद्धी तुम्हाला टॉप दाखवते. तर आमच्या सिद्धीला फक्त चपला कपडे याचंच जास्त छंद आहे बरं का. तर तिला कपडे भरपूर आहेत तरीसुद्धा तिने 2 टॉप घेऊन आली होती. त्यानंतर सॉक्स घेऊन आली. त्यानंतर इथं तुम्हाला तुम्ही पाहताय तर गार्गीच्या ज्या इयरिंग होत्या त्या तुटल्या होत्या ना. तर मग पूनमने छान अशा हे चांदीच्या इयरिंग गार्गीसाठी छान अशा घेऊन आली. तर अजून बरंच काय काय आणलं. तर तिने तिच्यासाठी जोडवीसुद्धा आणली होती. आणि तर ते काही ब्लॉकमध्ये मला घेतले नाही मी. तर त्याच्यानंतर मग समृद्धीचं आहे ना नाकातलं हे तुटलं होतं. तर मग मी तिला आणायला सांगितलं होतं. तिने सुद्धा ते छान आणलं. आणि त्यानंतर मग आता सिद्धीने टॉप घेतले म्हटल्यानंतर गार्गी तर तिच्यासोबतच होती. तर ती पण बोलली मला पण एक टॉप घे. तर तिच्या मम्मीने तिच्यासाठी हा छान असा मस्त टॉप घेतलेला आहे. तर लगेच बघा आणल्याबरोबर घालून पण पाहिला. तर असं काय असतं मुलींचं नवीन काय आणलं तर. आणि मुलींना आहे ना खूप कपड्याची आणि चपलांची हौस असते बरं का. तर आमच्यात सिद्धीला जास्त आहे. तर त्यानंतर मग लगेच पूनम आता एवढं सगळं आणलं आहे म्हटल्यानंतर पूनमला पण काही दम निघत नव्हता. तिने पण लगेच आपल्या लेकीला इयरिंग घालायला घेतल्या. तर इयरिंग गेल्या खरं पण ते काय व्यवस्थित अशा म्हणजे दाबायला गेलं की गार्गी लगेच रडायला दुखते म्हणत होती. त्यानंतर इकडे पाहू शकता तुम्ही आमच्या सिद्धीला तर काही लगेच दम निघत नाही. तिने लगेच टॉप घालून तिथं पाहिली होती तरीसुद्धा घरी आल्यानंतर मला ती घालून दाखवत होती मम्मी कशी बसले म्हणून. तर व्यवस्थित टॉप बसत होते, छान होते ते टॉप, मला पण आवडले. असो चला मुलींचा नाद असतो. तर कपड्याची हौस असते एक. त्यानंतर मग बघा तुम्ही छान दिसत होता तिला टॉप. आणि इकडं गार्गीचं चाललं होतं आपलं इयरिंग घालायचं काम. तर असं काय होतं. त्यानंतर मग मी घरामध्ये आले आणि घरामध्ये आल्याच्या नंतर मग मला आहे ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची होती आणि बराच वेळ झाला होता. तर आता इकडं समृद्धी आणि सिद्धी बंटी अभ्यासाला लागले. संध्याकाळची दिवाबत्ती झाली आणि त्यानंतर मग मी पण स्वयंपाक बनवत होते. स्वयंपाकामध्ये मस्त शेवग्याची शेंग आणि भाकरी बनवल्या होत्या आणि थोडासा राईस पण लावणार होते. तर मिस्टरांचा फोन आला राईस लावू नको मी बिर्याणी घेऊन येतोय म्हणून. तर मग राईस मी कॅन्सल केला. त्यानंतर मग इकडं चाललं होतं समृद्धीचा आणि यांचा अभ्यास. तर बंटीने अभ्यास करून बसला होता. त्यानंतर मग त्याला लगेच परत ह्या दोघींनी त्याला टेस्ट दिली आणि अभ्यास करायला लावलं. तर इकडे आहे ना मिस्टरांना पण भूक लागली होती. तर मग ते बसले होते. आणि त्यानंतर मग लगेच कसं होतं जर मोठी घरामध्ये मुलं असतील तर मग छोट्यांना सुद्धा अभ्यास करायला जरा थोडंसं बरं पडतं बरं का. त्यानंतर मग मी लगेच जेवायला वाढायला घेतलं मिस्टरांना. तर मग यांनी पार्सल बिर्याणी आणली होती. तर मग शेवग्याची शेंग पण एकदम छान अशी मी बनवली होती काळ्या वाटणातली. तर इथं बिर्याणी मी सोडून घेत होते. तर बिर्याणीचा रस्सा जरा आमच्या घरामध्ये कोणाला आवडत नाही बरं का पार्सलमधला. पण बिर्याणी मुलांना आवडते. तर मी तर जेवण अगोदरच करून घेतलं होतं. तर इकडं तुम्ही पाहू शकता. तर बिर्याणी सोडून घेतली आणि सिद्धीला आहे ना सिद्धीला आणि बंटीला खूप बिर्याणी आवडते. तर मग त्या दोघांसाठी. तर नंतर मग सगळे जेवायला मिस्टरांना भूक लागली. तर सगळे जेवायला बसले. तर आमची समृद्धी काय सगळा अभ्यास होईपर्यंत जेवत नाही बरं का. तिचा जेव्हा अभ्यास होईल ना त्यावेळेस ती जेवत असते. मग 10 वाजू 11 वाजू किंवा 12 वाजू. तर तिचा अभ्यास चालला आणि इकडं मिस्टरांना पण मी जेवायला वाढलंय. इकडं सिद्धी पण बसली, तिचा अभ्यास आवरलाय सगळा, ती पण बसली जेवायला. आणि इकडं बंटी दादा मस्त आता बिर्याणीवर ताव मारतोय. तर बिर्याणीचं काही एवढं नक्की नव्हतं पण त्यांनी आणली. तर चला आता सगळे जेवण करून घेतो. आता मला पण जेवायला घेते. तर बघा सगळे जेवायला बसले म्हटल्यानंतर समृद्धीला काय मोह आवरा ना, ती पण जेवायला बसली आणि म्हटली नंतर मी अभ्यास करते. तर चाललं आता सगळ्यांचं जेवण. तर इथं बघा सगळ्यांची मिस्टरांचं बंटीचं सगळ्यांचं जेवण व्यवस्थित असं झालं. पोटभर सगळीजण जेवली आणि बिर्याणी छान होती.
तर सगळ्यांना मी अशी सवय लावलेली आहे की जेवण झाल्याच्या नंतर बेसिंगवरती आपापली भांडी किचनवरती नेऊन ठेवायची. त्यानंतर सिद्धीने झाडून काढलं आणि नंतर फरशी पुसून घेतली. तर समृद्धी लगेच राहिलेली जे ताटं असतात ते तिने नेऊन किचनवरती ठेवली आणि त्यानंतर ती अभ्यासाला बसली. आता पहिल्या मुली मला संध्याकाळच्या भांडी घासण्यापासून सगळं काम करू लागायच्या बरं का. पण आत्ता काय झालं आहे, समृद्धी 10वीला असल्यामुळे तिला भरपूर अभ्यास असतो. तर मग मी संध्याकाळची भांडे वगैरे सगळं आवरत असते. तर असं काय असतं, तर इथं पाहू शकता तुम्ही भरपूर पसारा झालेला आहे किचनवरती. तर तो मला आवरायचा होता. तर 3 वाजताची जी भांडी घासलेली असतात स्वयंपाक झाल्यानंतर संध्याकाळची, तर ती डबे वगैरे तर ते मी सगळी भांडी लावून रॅकला घेतली आणि त्यानंतर मग मला सगळी भांडी घासून घ्यायची होती आणि हे माझं आवरायचं काम चाललं होतं. तर असा आमचा आजचा हा दिवस गेलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय.